नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आजची रीडिंग ही खूप खास आहे, कारण या रीडिंग पर्यंत तुमच्या गुरूंनी, तुमचे जे आराध्य आहेत, तुमचे जे गुरु आहेत, तुम्ही ज्यांना गुरु ॲज अ गुरु तुम्ही हे केलेलं असेल, दीक्षा घेतलेली असेल, काही असेल जर, तर तुमचे आतले तुमचे जे आध्यात्मिक गुरु आहेत, कारण ही रीडिंग जी होईल ही स्पिरिच्युअल रीडिंग होणार आहे. ज्या सोर्स अशा आहेत, स्पिरिच्युअल पाथवर आहेत, अवेकनिंगच्या पाथवर आहेत, किंवा चक्राजवर काम करतायत आणि विविध माध्यमातून स्वामींशी, दत्तगुरूंशी कनेक्टेड आहेत, अशा ज्या सोल्स आहेत त्या सोल्स इथं या रीडिंग पर्यंत नक्की पोहोचतील, कारण ती अवेकनिंगची टायमिंग असते. तर तुमच्या गुरूंनी या रीडिंग पर्यंत जर तुम्ही आलेला असाल तर तुमच्या गुरूंनी तुम्हाला या रीडिंग पर्यंत आणलेलं आहे. या रीडिंगचा विषयचा आहे की तुमच्या गुरूंनी या रीडिंग पर्यंत तुम्हाला आणलेलं आहे. कारण इथं मला पहिली जी एनर्जी दिसली ती म्हणजे 5 नंबर दिसला, आणि या 5 नंबर म्हणजे जर 555 जर बघितला तर हा जो आहे हा म्हणजे 555 जो आहे तो चेंज आहे, बदल आहे. काहीतरी बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे, काहीतरी मेजर स्पिरिच्युअल चेंजेस जे आहेत ते तुमच्या आयुष्यात होणार आहेत. काही गोष्टी अशा बदलायला लागतील. हे का घडतं या गोष्टीचा तुम्ही खूप मग ते शोध लावणं, विचार करणं आणि त्या गोष्टींमध्ये खूप जास्त डीपमध्ये जाणं असं तुम्ही करत असाल, किंवा तुमच्याकडनं होत असेल तर तुम्हाला इथं मेसेज हाही दिला जातोय. कारण जे होतंय ते फक्त तुम्ही एक्सेप्ट करा, जे होतंय ते एक्सेप्ट करा. अचानकपणे काही दृष्टांत होतील, काही स्वप्नांच्या माध्यमातून काही दिव्य शक्ती तुम्हाला दर्शन देतील. त्या दिव्य शक्ती तुमच्या हाती तुम्हाला काही अशा गोष्टी देतील, किंवा असं काही ज्ञान तुम्हाला देतील, असे काही हे देतील, शस्त्र देतील की ज्यामुळं तुम्हाला पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्हाला करायचा आहे हे सुद्धा असेल. कारण अवेकनिंग करत असताना, ध्यानधारणा करत असताना, काम करत असताना खूप गोष्टी असतात ज्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं असतं, आणि ज्या अशा असतात ज्या आपल्याला ग्रो करणाऱ्या अशा असतात. त्यामुळे इथं तुम्हाला तोच मेसेज दिला जातोय. गुरूंनी तुम्हाला इथंपर्यंत आणलेलं आहे. कारण काही असं स्वतःबद्दल मनामध्ये हे घरून ठेवू नका की हे माझ्याबरोबर का होतंय, मलाच का निवडलेलं आहे, किंवा मीच का करू, असा मनामध्ये कोणताही गोंधळ ठेवू नका. तुम्ही तुमची कार्मिक जी सायकल होती ती खूप प्रामाणिकपणे पूर्ण केलेली आहे, आणि म्हणून तुमच्या आयुष्यात हे सगळे बदल होत आहेत. तर काही बदल जेव्हा स्पिरिच्युअल पाथवर आपण येतो त्यावेळेला खूप अचानकपणे आयुष्यात बदल व्हायला लागतात. काही नाती असतात, रिलेशन्स असतात, त्यापासून आपल्याला वेगळं केलं जातं, बाजूला केलं जातं, आणि मग तिथनं आपल्याला आपला आपला प्रवास चालू होतो. तुमच्यावर अभ्यास, सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या सगळ्या पूर्णपणे त्यांच्या ध्यानातून, मनातून, स्वप्नातून, दृष्टांतातून सगळ्यातनं तुम्हाला बाजूला काढलं जातं, आणि फक्त तुम्हालाच ठेवलं जातं. तुम्ही आणि तुमचे आराध्य गुरु जे आहेत ते तुम्ही, आणि तुमच्या आयुष्यात मग स्पिरिच्युअल चेंजेस होतो, आणि या स्पिरिच्युअल चेंजेसमधून मग नवनवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात. त्या जो प्रकाश आहे तो तुमच्या आयुष्यात येतो. कारण एक ब्लॅक सायकल, कार्मिक सायकल तुम्ही संपवलेली असते म्हणूनच. आणि ज्या अशा सोल्स आहेत त्यांच्या आयुष्यात असा मेजर हा स्पिरिच्युअल चेंज होणार आहे, तर त्यांच्यासाठी हा मेसेज असेल. म्हणूनच तुमच्या गुरूंनी या रीडिंगपर्यंत तुम्हाला आणलेला आहे. रीडिंग पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण खूप मोठा डीप मेसेज या रीडिंगमधून मिळण्याचे जे काही डाउनलोड्स आहेत ते माझ्यापर्यंत येतात, ते तुम्हाला सांगितलेत. त्यामुळं रीडिंग शेवटपर्यंत बघा, आणि जास्तीत जास्त ज्या स्पिरिच्युअल अशा सोल्स आहेत, म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, जे पूर्ण ऐकतील, त्यांच्याच आयुष्यात काही बदल होऊ घातलेले आहेत किंवा होत आहेत, त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन असेल. म्हणूनच तुमच्या गुरूंनी तुम्हाला ह्या रीडिंगपर्यंत आणलेलं आहे. तर जे काही तुमच्यासाठी मेसेज आहे तो ह्या रीडिंगमधून तुम्हाला पोहोचवला जाईल. थँक्यू 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 सो मच. तुमच्या गुरूंनी तुम्हाला इथपर्यंत आणलेला आहे. हा जो नंबर आहे, हे जे 9 ऑफ कप्स आहे, ही जी एनर्जी आहे 9 नंबरची आहे. आणि मी तुम्हाला जी सुरुवातीला काही चॅनल मेसेजेस सांगितले त्यामध्ये जे डाउनलोड्स तुम्हाला येतात, म्हणजे काही कार्मिक सायकल अशी होती, खूप डार्क सायकल होती. डार्क सायकलमधून तुम्ही बाहेर आलाय, तुम्ही हरला नाहीत, तुम्ही तुमच्या हातातलं शस्त्र टाकलं नाही. म्हणजे जो सैनिक असतो, जो देशासाठी लढत असतो बघा, तो असा लढतो की त्याला म्हणजे त्याचं प्राणपणाला लागले तरी सुद्धा
तो त्याच्या बाकीच्या सगळ्याचा विचार सोडतो, पण माझ्या हातामध्ये काय कार्य दिलेलं आहे, मला काय काम दिलेलं आहे ते करण्याच्या तो ह्याच्यामध्ये असतो. आणि आपण किती जल्लोष करतोय की नाही. जर एखादा सैनिक आहे आणि बाबा त्याला आर्मीमध्ये भरती झाला तर त्याला आपण किती जल्लोष करतो, गुलालांमध्ये उधळून दंगा बिंगा सगळं छान चाललेलं असतं की नाही. का करतो? कारण तो देशसेवेसाठी चाललाय, हो की नाही. मग ज्या वेळेला आपण आध्यात्मिक प्रवासामध्ये येतो, आध्यात्मिक ह्याच्यामध्ये येतो, त्यावेळेला बरेच सोल अशा आहेत त्या म्हणजे मला जी एनर्जी कनेक्ट होते की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं डाउनलोड्समध्ये की हे माझ्याबरोबर का होते किंवा मी हे काय करू, लोक काय म्हणतील, हा तुमच्या मनामध्ये विचार आहे. जर मला अशा काही नवीन म्हणजे मला असं कळतंय काय होणार आहे तर अगोदर कळतंय, काही संकेत येत आहेत, मग मी बोललेले शब्दच खरे होत आहेत, मग मला स्वप्नच पडत आहेत. काही गोष्टी अशा आहेत बाबा मी लोकांपासून बाजूला होते, मी एकटा होते, मग मी संन्यासात जाऊ काय किंवा मी संन्याशी होऊ काय किंवा मी सगळं सोडून नाही. ही अवेकनिंगची टायमिंग आहे, ह्यावेळी या गोष्टी होत असतात. तर तुमच्या गुरूंनी तुम्हाला या रिडिंगपर्यंत त्यासाठीच आणलंय. ही सुद्धा एक देशसेवाच आहे. अध्यात्म म्हणजे संन्यास घेणं नव्हे, अध्यात्म म्हणजे देशासाठी समाजासाठी आपल्याला आपल्या परमेश्वराने जे काही कार्य हाती दिलेलं आहे ते कार्य आपल्याला पूर्ण करत पुढे जाणे. आणि आपण त्या मोक्षाच्या अरे जायचं तर असं पण आहेच की, जायचं आहे की नाही, काही तर राहायचं आहे. कोण अमृत पिऊन आले का? नाही आलं ना. मग आपल्याला कीर्ती रूपानं राहायचं आहे, कीर्ती आपल्याला काहीतरी कमवून जायचं आहे की नाही. मग जसं आपली लेकरं मुलं बाळ मग इथं यूथ सुद्धा असेल, मुलं सुद्धा कुणी ही रिडिंग ऐकत असतील तर त्या मुलांपर्यंत सुद्धा मला मेसेज पोहोचवायचा आहे. घरदार सोडणं मुलं आणि सगळं सोडणं आणि संन्यास घेणं म्हणजे जर्नी नव्हे, म्हणजे अध्यात्म नव्हे. अध्यात्म तुम्हाला सांगतो तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती जे काय आहे ते फील करत ते करत ते कट करतच तुम्हाला पुढे जायचं आहे. तुमची जी जर्नी आहे, तुमचं जे सगळं आहे ते तुम्हाला पूर्ण करतच पुढे जायचं आहे. म्हणूनच तुमच्या गुरूंनी तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. कारण हा 9 नंबर आहे. 9 नंबरमध्ये बऱ्याच वेळा कसं होतं, तुमची एनर्जी, तुमचा हा जन्म जो आहे हा 9 आणि तुम्हाला जायचा आहे 10 मध्ये. मग ह्याच जन्मामध्ये पुनर्जन्म जो म्हणजे 10 नंबर आणि 10 नंबर तुमच्या आयुष्यात येणार. 10 नंबर जो आहे तो म्हणजे एक म्हणजे तुम्ही मोक्षाकडे चाललेले आहात, त्या 10 नंबरकडे तुम्हाला जायचं आहे. पण आता तुम्ही आहात 9 मध्ये, मग 9 म्हणजे आता तो संपणार आहे ना. एका अशा तुम्ही आता दमलाय, 1 पासून 9 पर्यंत झाले, आता 9 वेळा जन्म झाला, 9व्यांदा जन्म तुम्ही घेतलेला आहे या धरावर. आणि हा जो जन्म घेतलेला आहे तरी सुद्धा आपण हेच फायनान्शियल सिच्युएशन, कार्मिक लोक, कार्मिक नाती आणि गोष्टी, त्रास, हे ते परत 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 त्यामुळे तुमची सोल दमली असं तुम्हाला वाटते. पण त्या सोलला जागृत होते तुमची सोल. तुमच्या गुरूंनी ह्या रिडिंगपर्यंत तुम्हाला ह्यासाठीच आणले, कारण तुमची सोल जी आहे ती जागृत व्हायला अशी ती पूर्ण हे झाली आहे. तिला काहीतरी वेगळं करायचं आहे, तिला तेच 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 रटाळ काही नको आहे, तिला बदल हवा असतो. तुमच्या सोलला हवा आहे बदल, काहीतरी चेंज हवा आहे. आणि त्यामुळं तुम्हाला ती कार्मिक सायकल आता तुमची पूर्ण झालेली आहे. तुमचा संघर्ष आणि काही गोष्टी कष्ट ह्या सगळ्या गोष्टी चालू राहणार. कारण हे चॅलेंजेस, हे आयुष्य आहे, हे पूर्ण होईपर्यंत चॅलेंजेस हे असणारच. तर हे चॅलेंजेस काही मोठ्या प्रमाणात असतात, काही कमी प्रमाणात असतात, जे असं जे आपण घेतच पुढे जायचं आहे. ह्यालाच तर आयुष्य म्हणतात. मग आपण आयुष्य घेतलंय तर ते पुढे ते करत जायचं आहे की नाही. तर तुम्हाला हेच सांगितलं जातं, हे 9 नंबर आहे तुमच्या आयुष्यात. आता जे स्पिरिच्युअल चेंजेस व्हायला लागले, जे आध्यात्मिक चेंजेस व्हायला लागलेत, ह्यामुळे तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस जे आहेत ते निघून गेलेले आहेत, अंधार निघून गेलेला आहे. एक काळी रात्र तुमच्या आयुष्यातनं निघून गेले आणि पूर्ण प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतोय. त्यामुळं तुमचा जो काही फायनान्शियली जे काही प्रॉब्लेम्स होते, फायनान्शियली असतील, फिजिकली असतील, हेल्थचे असतील, ते सगळे पूर्णपणे रिमूव्ह केले जातील. आणि तुम्हाला जो मटेरियलिस्टिक लाईफ जे आहे ते सुद्धा तुमच्या समोर येणार आहे. त्यामुळं तुम्हाला आता इथं थकायचं नाही, थांबायचं नाही. तुमच्या गुरूंनी या रिडिंगपर्यंत तेवढ्यासाठीच तुम्हाला आणले, कारण त्या थकलेल्या अवस्थेतून, मरगळलेल्या अवस्थेतून एका फ्रेश बघा, एखादं बघा ढगाळलेलं वातावरण आहे, आभाळ आले, ढगाळले, सगळं असं वातावरण गप्प झालेलं आहे, गुप्प झालेलं आहे. आणि आता असं आपल्याला मन किती उदास होतं, बेचैन होतो आणि काय निर्णय घ्यावं, काय करावं काही कळत नाही आणि कसं करावं काही कळत नाही आहे. तर असं आणि अचानक सूर्याची एखादी किरण आली तर आपल्याला किती उत्साह वाटतो, अरे वा किती छान झालं. तसंच असं तुमच्या आयुष्यात हा उत्साह, ही सूर्याची किरण तुमच्या आयुष्यात येते. तुमच्या आयुष्यात सगळं येते, पैसा येतोय अचानकपणे, अचानक लोक अशी नवनवीन लोक तुमच्या आयुष्यात येतील, नवीन नवीन एनर्जीज येतील, नवीन नवीन प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उघडले जातील, नवनवीन एनर्जीज, एंजल्स सारखी अशी मदतीला खूप लोक येतील, प्लॅटफॉर्म, रंगमंच सगळं तुमच्यासाठी येईल. पण
तुमच्या गुरुंनी तुम्हाला ह्या रिडिंगपर्यंत ह्यासाठी आणलं. अगदी लढाईला गेलो हत्यार टाकलं असलं काही करायचं नाही. हे तुमच्यासाठी तुम्हाला ह्या रिडिंगपर्यंत आणण्याचा उद्देशच हा आहे की लढाईच्या वेळी हत्यार टाकून बाजूला मला होणार नाही म्हणून बाजूला व्हायचं नाही. कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, क्षमता आहे, तुम्ही करू शकताय. तुमच्यामध्ये खूप अवेअरनेस आहे, खूप प्रभावशाली तुम्ही आहात. तुमच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे, सगळं तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे घाबरून जायचं नाही. जे तुमच्या समोर येईल ना त्याच्याशी डील करत तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून तुमच्या गुरुंनी तर तुम्हाला आणलेलं आहे. सगळं तुम्हाला वेल सेटल्ड, सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे. फक्त तुम्हाला जे काही कार्य दिलेलं आहे तुमच्या गुरुंनी, तुमच्या आराध्यांनी जे तुम्हाला कार्य दिलेलं आहे ते करत तुम्हाला पुढं जायचं आहे. खूप मोठा हा मेसेज होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं डीपमध्ये रीडिंग अगदी शेवटपर्यंत ऐकायची. मी तुम्हाला मध्ये कुठेही डिस्टर्ब करणार नाही आहे. जसं मेसेजेस येतील तसतसे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि बघा मी काय तुमच्या गुरुंनी तुम्हाला ह्याच रीडिंगपर्यंत का आणले बरं? कारण हे हार्ट चक्र जे तुमचं ब्लॉक झालं होतं, तुमचं हार्ट चक्र पूर्णपणे ब्लॉक झालं. या कार्मिक सायकलमध्ये पास्ट जो तुमचा पूर्वजन्म होता, अगोदरचा जन्म, या जन्माच्या आधी कितीतरी जन्म तुम्ही खूप वेळा जन्म घेतले. मी तुम्हाला म्हटलं ना 9 इथं हा नंबर आहे. तर तुम्ही हा जन्म घेत असताना तुम्ही परत तीच लोक, तेच स्थळ, तीच लोक, तीच माणसं, तीच सिच्युएशन, परत तेच. मग का? कारण ती सिच्युएशन तुम्हाला इथं कट करायला सांगितली जाते. कारण ही प्रत्येक वेळा तुमच्या गुरुंनी तुम्हाला ह्या मेसेजपर्यंत आणलेलं आहे. म्हणजे जे शॉर्ट्स ज्यांनी तुमच्या इथं घुसवले हृदयामध्ये, ज्यांनी तुम्हाला तुमचा अपमान केला असेल, तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला असेल, तुम्हाला बोलले असतील किंवा तुमच्या कुवतीवर हे केलं असेल, काही ह्याच्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्हाला काही हे केलं असेल, मग हे हृदयावर घाव झाले होय की नाही? हे हृदयावर तुमच्या घाव झालेत. आणि हीच कार्मिक लोक, हीच कार्मिक सायकल, हीच कार्मिक सगळं, हे सगळ्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी हे अध्यात्म तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. अध्यात्म ही स्पिरिच्युअलिटी ह्याच्यासाठी तर तुमच्या आयुष्यात आली आहे. तर ह्यापासून घाबरून जायचं नाही. लोक काय म्हणतील काय, अरे यावेळी तुम्ही इथं खचून पडला होता, ज्यावेळी तुमच्याकडे काय नव्हतं तेव्हा ती लोक होती का? ज्या लोकांनी तुम्हाला दुखवलं, ज्या लोकांनी तुमचा अपमान केला, ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, ज्या लोकांनी तुम्हाला एकटं पाडलं, ती लोक तुम्हाला उभं करायला होती का? तुम्हाला उभं करायला होता परमेश्वर, तुमचे गुरु, तुमचे आराध्य होते की नाही? हे थोडंसं डीपमध्ये जाणे, स्वतःला तुम्ही विचारा, मला कोणी उभं केले? जे तुम्ही आहात ते तुम्ही कोणामुळे आहात? साक्षात त्या भगवंतामुळे तुम्ही आहात. कारण ज्या वेळेला या लोकांनी असे आघात केले तेव्हाच तुम्ही संपला असता. पण तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये उभं करणारी शक्ती वेगळी आहे आणि त्या शक्तीनं तुम्हाला उभं केलंय. तुमच्या गुरूंनी तुम्हाला ह्या रिडिंगपर्यंत ह्यासाठी आणले. त्या शक्तीला आभार माना, त्या शक्तीला तुम्ही ग्रॅटिट्यूड पे करा, थँक्यू म्हणा. कारण त्यांनी तुम्हाला उभं केलंय. त्यांनी परत तुम्हाला या कार्मिक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाहीये, कार्मिक सायकलमध्ये पुन्हा पडायचं नाही. तर या कार्मिकमधनं सगळ्यामधून तुम्हाला बाहेर काढून मग जे अध्यात्म तुमच्या आयुष्यात येतंय ना, काहीतरी नवीन यायला लागले आयुष्यात, तुम्हाला टॅरो रिडिंग्स ऐकाव्याशा वाटतायत, नवीन गोष्टी, परमेश्वराशी, आराध्याची, नवीन काहीतरी करावं, चांगलं करावं आणि स्पिरिच्युअलिटी येते, काही गोष्टी कळत आहेत, लोक काय म्हणतील ही भीती वाटते. तर या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडा. कारण अध्यात्म ही सुरुवातच आहे. जिथं हे जे आज झालंय ना, तिथून बाहेर जेव्हा पडण्याचा आपण निर्णय घेतो तेव्हा सुरुवात होते आध्यात्मिक जर्नीची. ह्या घावातून बाहेर पडलं की आध्यात्मिक जर्नी सुरू होते. मग ही आध्यात्मिक जर्नी, परमेश्वराला आपण एक वचन दिले, त्यांनी आपल्याला हात दिलाय. हात इथं ह्या अशा सिच्युएशनमध्ये फक्त हात परमेश्वर देतात. तुम्ही हाक मारले, त्यांनी हात दिलाय, तर हात दिलाय तर तुम्ही त्यांचा हात घेऊन तुम्ही पुढे जायचं ना. तुम्हाला परत त्या कार्मिक ह्याच्यामध्ये जायची काही गरज नाहीये. तुमच्या गुरुनी त्यासाठी या रिडिंगपर्यंत तुम्हाला आणले. तुम्हाला कार्मिक सगळ्या ह्याच्यापासून तुम्हाला बाहेर काढलेला आहे आणि तुम्हाला हात दिलाय, तुम्हाला सगळं केलं. त्यामुळे तुम्हाला जो हा स्पिरिच्युअल पाथ जो दिला जातोय, जे आध्यात्मिक रंगमंच तुम्हाला दिला जातोय, त्याच्यावर बिनधास्त तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर काढा. तुम्ही पुन्हा त्या कार्मिकचा त्यांचा विचार करू नका, ज्यांनी तुम्हाला काय केलं. अरे तुमच्यासाठी एक हात तुम्हाला पुढं दिला जातोय आणि हा परत येत नाही बरं का. संधी आयुष्यात परत सारखी रिपीटली येत नाही. ज्या वेळेला तुम्हाला इथं संधी दिली जाते त्याच वेळी ती संधी घेऊन त्या संधीचं सोनं करा, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय.
कारण अध्यात्म आहे, हे गुरु आहेत, परमेश्वर आहे, साक्षात तुमच्या जवळ येत आहेत. त्यांनी तुम्हाला उभं केलंय का खूप मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर आलाय, खूप मोठ्या चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर आलाय. तर या चक्रव्यूहातून बाहेर काढणं परमेश्वराशिवाय कुणाला साध्य नसतं ते. आणि नाही मग हे तुमच्या शक्तीला अजून वाढवायचं आहे, तुमच्यातल्या स्पिरिच्युअलिटीला वाढवायचं आहे, अध्यात्माला वाढवायचं आहे. तर इथं परमेश्वर तुम्हाला देत आहेत ना हात, तुम्ही या की बाहेर सप्तचक्रांवर काम करा, ध्यान करा, साधना करा. जर तुम्हाला काही क्लू मिळत नसतील, काही गोष्टींचा असं हे वाटत असेल की काय समजावं, काय करावं, याच्यावर मार्गदर्शन मिळत नाही, तर तुमच्या गुरूंचं मार्गदर्शन घ्या. अशा टॅरो रिडिंग्समधून किंवा अनेक स्पिरिच्युअल माध्यमांमधून तुमच्या समोर तुमच्या मनात जर एखादा प्रश्न असेल त्याचं तुम्हाला उत्तर इथं दिलं जाईल. हा तुमच्यासाठी इथं मेसेज आहे. खूप मोठा म्हणजे न्याय तुमच्याबरोबर इथं केला जातो, मी तुम्हाला असं सांगेन. कारण तुमच्याबरोबर ज्या ज्या गोष्टी इथं ह्याच्यामध्ये झाल्या, ह्या कार्मिक ह्याच्यामध्ये जे काही सगळं तुमच्याबरोबर झालं, जे सगळं तुम्ही यामध्ये ही जी रीडिंग मी तुम्हाला सांगते यामध्ये कोणत्याही वयाचं बंधन नाही बरं का. कारण आपल्या चॅनलशी अगदी यूथपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत म्हणजे सगळे जनरेशन इथं आहे, कनेक्ट आहे. तर त्या सगळ्यांसाठीच हा मेसेज आहे. जे तुमच्याबरोबर हे झालं, मग आध्यात्मिक जर्नी काय पूर्ण तुमचं म्हणजे वृद्धापकाळातच आध्यात्मिक जर्नी चालू होते असं नाही आहे. आध्यात्मिक जर्नी तिथून चालू होते जिथं तुमच्यावर असे घाव होत असतात आणि ह्या घावातून तुम्ही पूर्णपणे ढासळलेला असता आणि उभं राहण्याची एक आशेची किरण आयुष्यात येते आणि ती आपल्याला उभं करते, तेव्हाच आध्यात्मिक जर्नी सुरू होते. मग ही आध्यात्मिक जर्नी तुमची सुरू झाली आहे, कारण तुम्हाला हिथं जे घाव झाले याच्यातनं तुम्हाला जस्टिस द्यायचं आहे, न्याय द्यायचा आहे तुम्हाला. तुम्हाला न्याय देण्यासाठीच अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटी तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, गुरु तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत तुम्हाला न्याय देण्यासाठी. तर त्या न्यायाला तुम्हाला पुरं पडायचं आहे. जस्टिस तुम्हाला दिलं जातंय, न्याय तुम्हाला दिला जातोय. जो न्याय आहे इथं आता फक्त तुम्हाला ऍक्शन घ्यायचे, न्याय तुम्हाला देणारच आहे. ते न्याय देण्यासाठी त्यांनी पूर्णपणे आता एक तलवार उचललेली आहे, सगळं कट करायचंय. बास, हा खेळच बास, हा ड्रामाच बास असं म्हणून तुम्हाला ह्या रिडिंगपर्यंत उगाच आणलेलं नाही आहे. कारण हे जे सगळं आजूबाजूला ड्रामा चाललाय, उगाच खेळ चाललाय, सगळ्या आयुष्याचा तुमच्या खेळ करून ठेवला. हे जे शॉर्ट्स आहेत ना, ह्या ज्या हे झालं तुमच्याबरोबर, ह्या आयुष्याचा तुमच्या सगळा खेळ खंडोबा करून ठेवला. मग ह्या खेळ खंडोबात तुम्हाला तुमचं आयुष्य काढायचं आहे का? नाही ना. मग या खेळ खंडोबातनं बाहेर कोणी काढले तुम्हाला? तुमच्या आराध्यांनी काढले, परमेश्वरानं काढले. तर तुम्हाला याच्याबरोबर ते तुम्हाला जस्टिस देत आहेत, ते तुम्हाला सगळं देत आहेत, ते तुम्हाला हे सगळं देत आहेत आणि तुम्हाला हे सगळं देण्यासाठी तुमच्याबरोबर जस्टिस केलं जातोय. तुम्हाला जस्टिस उगीच दिलं जात नाही, कारण आयुष्याच्या खूप मोठ्या सायकलमधून तुम्ही बाहेर आलाय, खूप मोठ्या कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर आलाय. आणि ही कार्मिक सायकल तुम्हाला आयुष्यात तुमच्या खूप ढासळली ना, खूप ढकलून दिले तुम्हाला, खूप पाडले तुम्हाला, खूप तुमचा म्हणजे सगळ्या गोष्टीत खूप त्रास झालाय तुम्हाला. तर म्हणून तुम्हाला इथं सांगितलं जाते, जे काही येतंय ते स्वीकारा. जे परमेश्वरानं तुमच्यासाठी बनवलेलं आहे, तुमच्याच साठी ते बनवलंय तुम्हाला, कारण तुम्ही तिथलेच आहात. फक्त तुम्हाला ते घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटतं अरे काही नवीन आहे का, मी कसं ते स्वीकारू? नाही, ते नवीन नाही, ते तुमचंच आहे. तर प्लॅटफॉर्मच तुमचा आहे. तुम्ही एका पूर्वजन्मामध्ये का खूप मोठ्या पद असं असतं ना, त्यामध्ये तुम्ही होता आणि ते तुम्हाला इथं दिलं जाते. आता त्या पदापर्यंत तुम्हाला पोहोचवलं जाते, गुरु भूमिकेमध्ये तुम्हाला आणलं जाते, किंवा नवीन जे पद आहे, नवीन जे काही तुम्हाला प्लॅटफॉर्म तुमच्या आध्यात्मिक जर्नी मध्ये जे काही तुम्हाला दिलं जाते त्या ह्याच्यापर्यंत तुम्हाला नेलं जाते. फक्त विश्वास तुमच्या आराध्यांवर ठेवा. तुम्हाला ह्या रिडिंगपर्यंत तुमच्या गुरुनी ह्याचसाठी आणलंय. जे कार्मिक सायकल संपल्या, त्या कार्मिक सायकलमधनं बाहेर पडण्यासाठी हा तुम्हाला दिलेला एक चान्स आहे आणि हा चान्स स्वीकारा. हे कार्ड ऍक्च्युली मला हेला आणलं होतं बरं का. बरं, हे कार्ड कसं आहे, ह्या रिडिंगमध्ये मी तुम्हाला तेच सांगेन. जे कप्स आहेत बरोबर आहे, हे 8 ऑफ कप्स आहेत. हे कप्स काय आहे बघा बरं. म्हणजे बरेच वेळा मी तुम्हाला म्हटलं नाही तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, संन्यास घ्यायचा आहे का आपल्या अध्यात्म म्हणजे संन्यास घेणं. नवीन नवीन गोष्टी माझ्या आयुष्यात येतात बाबा, आता मला संन्यास घ्यायला लागणार, आता मला सगळं सोडून दिल्याशिवाय माझ्या आयुष्यात अध्यात्म आणि गुरु आणि ह्या सगळ्या गोष्टी येणारच नाहीत, होणारच नाहीत, अशी मनामध्ये काहीतरी भ्रांत चालले आणि सगळं सोडून जातो मी असं. पण ते सगळं सोडून जाणार कुठं? पुढं काळोखच आहे ना, पुढं काळा कुठं अंधारच आहे. आता तर इथं तुमच्याकडे कप्स आहेत,
जरी एखादा तुमच्याकडनं गेलेला असेल, हे झालेलं असेल, तर तुमच्याकडे 8 कप तर तुमच्याकडे भरलेले आहेत ना. 8 आहेत, 8 कप तुमचे भरलेत. इथं 9 कपचं कार्ड आहे. 8 कप तुमच्याकडे भरलेले आहेत आणि इथं दमून, वैतागून, हारून, चिडून मागे पुन्हा जाऊ नका, तिथून पण जाऊ नका. तर तुम्हाला 9 ऑफ कप्स सुद्धा तुमच्यासाठी इथे दिले जात आहेत. तर तुम्हाला सगळं सोडून जाण्यासाठी आयुष्य नाही आहे. हे आयुष्य येते ते स्वीकारण्यासाठी आहे. जे तुमच्याकडे येते ते स्वीकारा, ॲक्सेप्ट करा, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. जर इमोशन्स पौर्णिमेला, अमावस्येला जर अशा काही गोष्टी होत असतील की विचारांमध्ये बदल होतो, मूड स्विंग्स होतात आणि विचार बदलतात, तर तिथं थोडंसं स्वतःला अलाइन करा, मेडिटेशन करा, ध्यान करा, थोडंसं स्वतःला वेळ द्या. काही वाचन असेल तर ते करा, स्वतःला कुठंतरी बिझी करा आणि त्यामध्ये तुम्ही पण तुमच्या निर्णयापासून जी काही स्पिरिच्युअलिटी, अवेकनिंग आणि ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत त्यापासून स्वतःला दूर करू नका, दूर लोटू नका, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय बरं का. तर तुमच्या गुरूंनी तुम्हाला इथं ह्या रिडिंगपर्यंत का आणलेलं आहे बघा बरं. एक आहे जे म्हणजे अंडरस्टँडिंग आणि सस्टेन्स, म्हणजे ज्या दोन्ही गोष्टी आहेत, निर्वाह आणि समज, तुम्हाला समज देण्यासाठीच हे आणलंय. हा रिडिंगपर्यंत तुमच्या गुरूंनी उगीच आणलेलं नाही आहे. तुम्हाला समज द्यायची आहे. डोळे उघडा, डोळ्यावर पट्टी बांधून बघू नका. कारण एक मला इथं 8 ऑफ सॉर्ट्सचं एक कार्ड दिसतं इथं. जी अशी स्त्री आहे जी डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, पूर्णपणे स्वतःला बांधून घेतलेला आहे. मग ते बांधून कशामध्ये घेतलं, कार्मिक ह्याच्यामध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये, सगळ्यामध्ये. उगीच आपलं तिथं काही रोल नाही आहे. उगीच विनाकारण ढीगभर जबाबदाऱ्या घ्या अंगावर आणि स्वतःला त्याच्यामध्ये बांधून घ्या, बिझी करून घ्या. तुम्हाला तुमचं काम आहे, तुम्हाला तुमचा प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला एक वेगळं कार्य करायचं आहे आणि त्यासाठीच तुमचे झाकलेले डोळे उघडण्यासाठी तुमच्या गुरूंनी इथपर्यंत तुम्हाला आणलेलं आहे. डोळे बंद करायचे नाही आहे. डोळे बंद करून जगाकडे बघत बसायचं नाहीये. डोळे बंद करून काय चाललंय चालू दे तिकडं म्हणायचं नाहीये. तुम्ही डोळे उघडून स्वतःकडे बघण्यासाठी तुमच्या हात काय चाललेलं आहे, तुम्हाला काय इंट्युशन्स येत आहेत, काय डाउनलोड्स येत आहेत, काय तुम्हाला मेसेज दिले जात आहेत, कुठं तुम्हाला जायचंय, कोणता रस्ता तुम्हाला निवडायचा आहे, तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे. यासाठी तुम्हाला हा मेसेज दिलेला आहे. तुमच्यातली जागरूकता तुम्हाला जाग करण्यासाठी हा मेसेज आहे. गुरुनी तुम्हाला इथपर्यंत त्यासाठीच आणलंय. कारण तुम्हाला आता अशा एका ह्याच्यावर तुम्हाला जायचंय की जिथं तुम्हाला नवीन सगळ्या गोष्टी असणार आहेत. मग तुमच्या सारखीच लोक तुमच्या आयुष्यात येतील, जी स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड आहेत, अध्यात्माशी कनेक्टेड आहेत, ती लोक तुमच्या आयुष्यात येतील. नवीन नवीन मार्ग तुमच्यासाठी ओपन होतील. ज्या गोष्टी तुम्हाला अवघड वाटत होत्या त्या सोप्या करून सांगण्यासाठी तसेच आध्यात्मिक गुरु तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. हाच सुद्धा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. त्यामुळं समजून घ्या. समज देण्यासाठी ही रिडिंग आहे ना, ही समज आहे तुमच्यासाठी. खरं तरी म्हणजे सगळे गोष्ट आत्ता वाटते, आता तुमच्याकडं तुम्ही सगळ्यातनं बाहेर पडला, तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल, पण ज्यावेळी तुम्ही ह्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये अडकलेला होता, तुम्ही त्या नकारात्मक एनर्जीमध्ये अडकला होता, कार्मिक पॅटर्नमध्ये अडकला होता, त्यावेळेला नव्हतं कोणी. त्यावेळेला फक्त परमेश्वरानं तुम्हाला बाहेर काढले की नाही. मग आत्ताचे जे चॅलेंजेस आहेत त्यापेक्षा खूप पटीने कमी आहेत की नाही. मग हे तुम्ही स्वीकारा, इथे एक्सेप्ट करा, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि तुमच्या गुरुनी म्हणूनच या मेसेज पण आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी तुमच्यामध्ये बदलत आहे. तुमचं एक्सेप्टन्स बदलतोय. तुम्ही नाहीला नाही म्हणताय, होईला होई म्हणताय. नाही, मला नाही जमत आहे, मी नाही करणार आहे. स्पष्टपणा तुमच्यामध्ये आहे. मी नाही करणार, मी करणार आहे. हा स्पष्ट वक्तेपणा सुद्धा तुमच्यामध्ये येतोय. आणि जे काही मी तर म्हणणार ना, तुम्हाला जस्टिस दिलं जाते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला स्वीकारायच्या आहेत. एक्सेप्टन्स तुमचा इथं वाढतोय. आणि जे तुम्हाला फळ जे तुमचं आहे ते खूप चांगलं मिळणार आहे. तुम्ही ह्याच पाथवर जात असताना, मी तुम्हाला आर्मीचं उदाहरण दिलं, तर ते जात असताना पुढं आईवडिलांना सगळं माहीत असतंय, घरच्यांना सगळं माहीत असतंय, हा आर्मीमध्ये चाललाय, हा देशसेवेला चाललाय किंवा काय, तरी सुद्धा ते सगळे पाठवून देतात. किंवा युद्धावर अगोदर, आत्ता हे आर्मी आले, पण युद्धावर जात असताना पुढं ती जातच होते ना. जेव्हा राजे महाराजे होते, युद्ध चालायचे, तेव्हा ते बिनधास्तपणे पुढे जात होते. अरे हे एक युद्धच आहे. आध्यात्मिक मार्गावर जाणं म्हणजे हे सुद्धा एक युद्धच आहे. या युद्धाच्या ह्याच्यावर तुम्ही चाललाय. आणि हे युद्ध असं आहे ज्या युद्धामध्ये जसं महाभारत घडलं, जे घडलं, रामायण घडलं, जे प्रत्येक युगामध्ये एक वेगवेगळं जे लोककल्याणासाठी आहे. अध्यात्म म्हणजे काय आहे? अध्यात्म म्हणजे सगळं सोडा आणि जावा नाही. तुम्ही स्वार्थ राहा. तुम्ही तुमच्या संसारात राहून परमार्थ करा.
परमार्थ करा. या परमार्थामधून जे जे काही चांगलं आहे ते समाजापर्यंत पोहोचवा. जे अंधारात सापडलेली लोक आहेत त्यांना बाहेर काढायला हात द्या. ज्या अंधारातून तुम्ही बाहेर आला, जो अनुभव तुमच्या बरोबर आहे तो इतरांना सांगा. त्यातून खरंच जगता येतं, उभं राहता येतं, ही शिकवण जगाला द्या. आणि हा मेसेज तुम्हाला ह्याच्यापर्यंत ह्या रिडिंगमधून दिलेला आहे. म्हणूनच तुमच्या गुरुंनी या रिडिंगपर्यंत तुम्हाला आणले. कारण फक्त माझ्याबरोबर किती वाईट झालं, माझ्याबरोबर कसं झालं हे सांगण्यासाठी अध्यात्म नाहीये. माझ्याबरोबर सगळ्या गोष्टी झाल्या, संघर्ष झाला, संकट आली, सगळं आलं, पण त्यातून मार्ग कसा मिळाला, परमेश्वराने कशी साथ दिली, कसं मार्गदर्शन केलं, कसं ध्यानातून चांगल्या चांगल्या गोष्टी समजावल्या, पुढं आणलं, या सगळ्याच्या कळणारी नाही कसं तुम्ही सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडला. त्यामुळं जे येतंय ना तुमच्याकडे आयुष्यात, तुमच्या येतं त्या चेंजेस होत आहेत. घाबरल्यासारखं होतं. नवीन गोष्टी असल्या की अरे बाबा हे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये एक्सेप्ट होतं असं नसतं. पण तुम्हाला तुमचं स्वतःचं ठरवायचंय. तुमचं आतलं मन तुम्हाला काय म्हणतंय, तुमच्या हृदयातून तुमच्या परमेश्वराला जागा करा. देवळात आणि इकडं तिकडं तुम्ही फिरत बसताय ना, तर तुमच्या सगळ्या देवळातला, सगळ्या मंदिरांमधला सगळ्या तुमचे आराध्य मिळून तुम्हाला हा मेसेज देत आहेत की तू जिथं मला शोधतोयस ना तिथं शोधू नकोस, तू जिथं आहेस तिथं मी आहे. हा मेसेज तुम्हाला या रिडिंगपर्यंत, तुम्हाला ही रिडिंग शेवटपर्यंत ऐकण्यासाठी याचसाठी सांगितले. तुम्ही जिथं आहात तिथे तुमचे आराध्य आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचा. हा तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. तुमचे आराध्य तुमची वाट बघतायत आणि त्यांनी ॲज अ स्पिरिच्युअलिटीच्या माध्यमातून किंवा ह्या रिडिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवलाय. तुमच्यासाठी एक रस्ता रिकामा केलेला आहे, एक रस्ता मोकळा केलाय तुम्ही आत येण्यासाठी. आता तुम्हाला फक्त आतच जायचं आहे, घाबरायचं नाही त्यात आत जाताना. अहो ते तर तू आयुष्याचा हे करण्यासाठी, हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, या जन्मात मोक्ष मिळण्यासाठी जो रस्ता दिला जातोय तोच हा रस्ता आहे आणि हा मोक्षाचा मार्ग आहे. तर तो स्वीकारा असं. कारण अध्यात्माकडे गेलं म्हणजे संसार करता येत नाही. अशा मनामधून काहीही ज्या काही संकल्पना आहेत, मनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मनातल्या काढून टाका आणि पुढे जा. कारण आयुष्यात खूप मोठं कार्य तुमच्या हातून संपन्न व्हायचं आहे, खूप मोठं काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणूनच ही आध्यात्मिक जर्नी तुमच्या आयुष्याची सुरू झालेली आहे. तर यातनं तुम्हाला पुढे जायचं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. या रिडिंगपर्यंत तुमच्या गुरुनी आणलेलं आहे आणि होप सो मी माझ्या आराध्यांना, दत्तगुरूंना आणि स्वामींना म्हणजे मी थँक्यू म्हणते, खूप खूप आभार मानते की मला माझ्याकडून ही रिडिंग करून घेतली आणि तुमच्यापर्यंत ही पोहोचवली. ज्याच्या कोणाच्या आयुष्यात या रिडिंगमुळं जरी छोटा जरी बदल झाला तरी मी आयुष्य सार्थ झालं असं समजेन. कारण त्यांनी या रिडिंगपर्यंत पोहोचवलेलं आहे, तुम्हाला या रिडिंगपर्यंत त्यांनीच पोहोचवलेलं आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्यासाठी खूप लकीएस्ट हे करणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट करून सांगा रिडिंग कशी वाटली. आणि टॅरो रिडिंगचे कोर्सेस सुद्धा सुरू आहेत. जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर तुम्ही सहभागी होऊ शकता. पर्सनल रिडिंग हवी असेल तर पर्सनल रिडिंग सुद्धा आहे, ते पे असतं. जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा मेसेज करू शकता. पुन्हा मी अशी छानशी रिडिंग घेऊन भेटणार आहे तुम्हाला. तोपर्यंत धन्यवाद.